समाजाला लागलेली अंधश्रद्धेची कीड दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेले ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात हत्या झाली। महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरती हा एक मोठा हल्ला ठरला। दाभोलकर यांच्या जाण्यानं विवेकवादावरच घाला घातला गेलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी 7:30च्या सुमाराला अज्ञात व्यक्तींनी डोक्यात 2 गोळ्या झाडून हत्या केली। या प्रकरणाचा तपास सरकारनं पुण्याच्या गुन्हे शाखेकडे सोपवलाय। तसंच या हत्येचा तपास करण्यासाठी 8 पथकं तयार केली आहेत। डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येची बातमी समजल्या लगेचच राज्यभरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला। दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी मूक मोर्चे, निदर्शनं करण्यात आली। दाभोलकरांच्या हत्येची बातमी समजताच अंनिसच्या हजारो कार्यकर्त्यांनी पुणे आणि साताऱ्याकडे धाव घेतली। दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ उद्या पुणे बंदची हाक देण्यात आली आहे। समाजातील अंधविश्वास, अंधश्रद्धा आणि भोंदूबुवा बाबांविरोधात नेहमी आवाज उठवणारे ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांची आज हत्या करण्यात आली। आज सकाळी दाभोलकर ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर फिरायला गेले होते। त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात मारेकऱ्यांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। दाभोलकर रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यानंतर दाभोलकरांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती। एका आय विटनेसने आम्हाला ही माहिती दिलेली आहे। दोघांनी येऊन समोरनं म्हणजे जवळच गोळ्या घातलेल्या आहेत आणि पळत जाऊन त्यांनी एका गाडीतनं मोटारसायकलवरनं बसून ते पळून गेलेले आहेत हल्ले करून। हां, मागच्या बाजूनी दोन्ही गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। मोटारसायकलचा एक नंबर मिळालेला आहे, 2 व्हीलरच आहे, स्प्लेंडर 2 व्हीलर आहे आणि त्याचा नंबर मिळालेला आहे। दरम्यान दाभोलकर यांच्या खुनाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी दिली। माझ्या व्यक्तिगत जीवनात ते फार जवळचे मित्र होते, पण महाराष्ट्रातले खूप मोठे सामाजिक विचारवंत नेते होते। त्यांचा झालेला मृत्यू आणि त्यांच्यावरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामीपणावरचा हल्ला आहे। याचे अतिशय गांभीर्याने पोलिसांनी दखल घेतलेली आहे। हा तपास पोलिसांनी पथकं तयार करून तातडीने करावा अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर हा खून पूर्वनियोजित कटातून झाल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। तसंच खुनाबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून 10 लाखांचे बक्षीस दिले जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक विचार संपवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे। याबद्दल पोलिसांना कडक तपास करून पुणे क्राईम ब्रँचकडे तपास दिलेला आहे। त्यांना राज्यातल्या कुठल्याही तज्ज्ञांची मदत लागली तर ती घेण्याचे आदेश दिलेले आहेत। या खुनामागचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्यात येतोय। गांधीवादी विचारसरणीचे ज्येष्ठ विचारवंत असलेले नरेंद्र दाभोलकर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्यात यावं यासाठी लढत होते। त्यामुळे अनेक जण त्यांच्या विरोधात होते। त्या दृष्टीनं पोलीस तपास सुरू झालाय। ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाच्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहावरनं दुपारी 5:15च्या सुमाराला डॉक्टर दाभोलकरांचं पार्थिव हे साधना मीडिया सेंटरपर्यंत अंत्ययात्रेनं नेण्यात आलं। तिथं डॉक्टरांचं पार्थिव जवळपास तासभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। चळवळीतल्या आणि बाहेरच्या शेकडो लोकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर 2:15च्या सुमाराला त्यांचं पार्थिव साताऱ्याला नेण्यात आलं। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी डॉक्टर दाभोलकर हे जवळपास 14 वर्ष वेगवेगळ्या मार्गांनी लढा देत होते। त्यामुळेच त्यांचे अनेक विरोधकही होते। आता त्यांच्या हत्येसारख्या निर्घुण प्रकारानंतर तरी सरकारनं तातडीनं हालचाल करून शक्य त्या सनदशीर मार्गाने या कायद्याला मंजुरी द्यावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। साम टीव्ही पुणे।
दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राचं आणि सामाजिक चळवळींचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक उत्तम कांबळे. सर नमस्कार. नमस्ते. डॉक्टर दाभोलकर यांची हत्या हा महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचाच एक घाला आहे. होय. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या निमित्तानं एक विचार समाजासमोर ठेवला. तर दाभोलकरांच्या व्यक्तिमत्व आणि विचारांकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे डॉक्टर दाभोलकरांना मी 1980 पासून पाहतो आहे. बेळगावजवळ सौंदत्ती नावाच्या गावी देवदासी सोडण्याची जी प्रथा होती त्या प्रथेचा अभ्यास करण्यासाठी सकाळतर्फे मी दरवर्षी जात असे आणि 80ला त्यांची माझी तिथे भेट झाली. त्या भेटीतच लक्षात आलं की यांच्या डोक्यामध्ये समाज बदलण्याचं एक विलक्षण स्वप्न आहे. आणि तो समाज कसा बदलायचा? अंधश्रद्धेमध्ये अडकलेला समाज, अज्ञानामध्ये अडकलेला समाज, रूढी परंपरा भाकड कथांमध्ये अडकलेला समाज दूर काढायचा, त्याला विज्ञानिष्ठ बनवायचं, त्याला ज्ञानाचे डोळे द्यायचे आणि खऱ्या अर्थाने त्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेकडे न्यायचं, असं एक मोठं स्वप्न त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेला घोळत होतं. आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी पुढील त्यांचं जे 25-26 वर्षाचं आयुष्य आहे, संघटना आहेत, त्यामध्ये ते काम करत होते. पुढे त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी जो काही अजेंडा तयार केला तोही मोठा विलक्षण असा अजेंडा होता. बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये धर्माची उघडपणे चिकित्सा सुरू झाली. अंधश्रद्धेला प्रश्न विचारले जाऊ लागले. जादूटोणा असेल, आदिवासी भागातली डाकिन प्रथा असेल, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रेमध्ये वेगवेगळ्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पशुहत्या असतील, अंगात येणं असेल, भानामती असेल, असे सगळे प्रकार बंद करण्यासाठी त्यांनी एक मोठी फळी तयार केली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ही अंधश्रद्धा खोटी कशी आहे हे ते पटवून द्यायचे, प्रयोगातून सिद्ध करून द्यायचे आणि प्रत्येक वेळेला एक चांगलं पर्यायी मॉडेलसुद्धा ते समाजासमोर ठेवायचं आहे. हे नको आहे, हे घ्या, हे घ्या असं सांगणारे खूप लोक कमी आहेत, नको म्हणणारे जास्त आहेत. हे रिजेक्ट करतो, हे रिजेक्ट करतो, पण ॲक्सेप्ट काय करायचं? तर ॲक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे एक मोठा कार्यक्रम होता. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं होतं, महाराष्ट्राच्या आधुनिक सामाजिक इतिहासामध्ये 18 ते 25 वयोगटातली सगळी तरुण पिढी, नोकरदार पिढी, महिला ह्या स्वेच्छेने ह्या चळवळीत सहभागी होत होत्या. मला आठवतं की प्रत्येकाकडे मी प्रतिष्ठित आहे हे सांगण्यासाठी एक साधन लागतं आणि या कार्यकर्त्यांच्यासाठी कडे एकच साधन होतं, ते म्हणजे मी अनिसचा कार्यकर्ता आहे. कॉलेज, शाळा, विद्यापीठं, वेगळ्या वेगळ्या मोठ्या संस्था या सगळ्यांना जाऊन दाभोळकर भेटलेले होते. आणि कुणाच्या स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल की ही चळवळ एक दिवस अशी महाराष्ट्रव्यापी होणार आहे. आणि पुढे ही जी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ होती ती त्यांनी व्यापक करून वेगळ्या वेगळ्या अन्य ज्वलंत विषयांना भिडवण्यास सुरुवात केली. पर्यावरणाच्या विषयाला त्यांनी पाठिंबा दिला. बाबा आमटेंच्या चळवळीला त्यांचा पाठिंबा होता, ते सक्रिय सहभागी व्हायचे. जातीविरोधी चाललेल्या चळवळींना पाठिंबा त्यांनी दिला. पाण्याचं प्रदूषण असेल, नद्यांचं प्रदूषण असेल, ह्या सगळ्या चळवळीमध्ये ते स्वतःला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना जोडून घेत होते. ह्या सगळ्याची काही दृश्य रूपं दिसत होती आणि जोपर्यंत दृश्य रूपं दिसत नाहीत, रिझल्ट दिसत नाहीत, तोपर्यंत माणूस चळवळी टिकून राहत नाही. बरोबर. कितीतरी पशूंचे प्राण त्यांच्या चळवळीमुळे वाचलेले आहेत. कितीतरी बाया डाकिनीच्या प्रथेतून बाहेर पडून चांगलं सुंदर जीवन जगायला लागलेले आहेत. कितीतरी भोंदू बाबा जे वेगळ्या वेगळ्या बुरख्याच्या आत लपलेले असायचे, त्यांची भांडाफोड त्यांनी केलेली आहे. पार्वती मासारखी बाई जी पोटाला हात लावून संतती प्राप्ती करून देतो असं सांगायचे, तिचं पितळ त्यांनी उघडे केलेलं होतं. अगदी सत्य साईबाबांना सुद्धा त्याने आव्हान दिलेलं होतं. त्यामुळं चळवळीतून काहीतरी चांगलं घडतं, काहीतरी आकाराला येत आहे याची खात्री समाजाला होत होती
आणि समाज त्यांच्याकडे आकर्षित होत होता. त्याने हाताळलेले विषय सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल, पण ही जी चळवळ पुढे त्याने लोकांच्या हातात सोपवलेली होती. ते नेते होते, ते संस्थापक होते, पण पुढे पुढे लोकच त्या चळवळीला आपल्या खांद्यावर घेऊन आपले प्रश्न मांडायचे, उत्तरं शोधायचे, शिकायचे. आणि या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी एक संस्कृती आली की जी माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे घेऊन जात होती. आणि या संस्कृतीसाठी त्यांनी जी परंपरा पकडलेली होती, चारवाक, बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर, संत तुकाराम, गाडगेबाबा, ही सगळ्या ह्या मातीतून उगवलेली ही एक तात्विक परंपरा होती. ती परंपरा त्याने कार्यकर्त्यांना शिकवली, ती परंपरा त्यांच्यापर्यंत पोचवली. आणि ते एकच सांगायचे की आपला धर्माला विरोध नाही, आपला देवाला विरोध नाही. ह्या दोघांच्या नावाने ज्या अंधश्रद्धा तयार झाल्या आणि त्यातून जी सामान्य माणसांची पिळवणूक चालू झाली, त्याला आपण विरोध करतो आहोत.